नमस्कार. पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वेल्वेटचा ब्लाऊज शिवायचा कसा. कारण वेल्वेटचा ब्लाऊज शिवताना खूप त्रास होतो. त्रास काय होतो तर हे कापड अजिबात याच्यावर बसत नाही, घसरतं. शिवत असताना हे कापड घसरतं आणि याचा आकार चेंज होत जातो. म्हणजे एक साईडला अजिबात पुरत नाही, एक साईडला ते जास्त होतं. आपण कितीही प्रयत्न केला ठेवायचा तरीसुद्धा ते घसरून जातं. तर आता याला पर्याय काय आहे की जेणेकरून आपलं ब्लाऊज पटकन पण व्हायला हवं आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला हवं. तर त्यासाठी मी वापरणार आहे, हे पहा, हा आहे फॅब्रिक ग्लू. स्वस्त मिळतो हा, फार काही महाग नसतो. 20 ते 25 रुपयाला ही वाटली असती. आणि दुसरा पर्याय आहे फेविकॉल. आता आपण दोन्हीनी पाहणार आहोत व्यवस्थित कशाने चिकटता येते पाहूया. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आपण फॅब्रिक ग्लू लावून पाहू. अगदी कडेला आपल्याला लावायचं आहे. आता हा आपण लावला आहे, पण याला लगेच आपल्याला चिटकवायचं नाही आहे, कारण याला थोडं सुकू द्यावं लागतं. त्यानंतर आपण याला लावूया, पण याला आपण फेविकॉल लावूया. लक्षात घ्या, हे दोन्ही पार्ट व्यवस्थित एकाच साईडचे फार गरजेचं आहे, नाही तर परत चुकल्यानंतर परत आपल्याला ते काढत बसावं लागेल. त्याच्यामुळं चिटकवताना लक्ष ठेवूनच व्यवस्थित पाहून चिटकवा, जेणेकरून आपल्याला डबल कुटाणा व्हायला नको. याला आपण लावलाय फेविकॉल आणि याला आपण लावलाय फॅब्रिक ग्लू. आता पाहूया कोणतं. यालाही थोडं सुकवावं लागतं, पण आता कोणतं पटकन सुकतंय आणि आपलं काम लवकर कशाने होतंय ते पाहायचंय आपल्याला. चला, आता आपण साधारण 1 मिनिट हे ठेवलंय आणि याच्यावर आता आपण हे मेन फॅब्रिक आपण हे चिटकवणार आहोत. आपण हे आधी फेविकॉलला लावलेलं आहे. तरी अजून थोडंसं सुकवावं लागणार आहे, म्हणजे हे पटकन चिटकन. तरी व्यवस्थित चिकटलं आहे फेविकॉलचं बरं का. आता आपण याला चिटकून पाहू. पाहू शकता, याने सुद्धा छान चिकटलंय. दोन्हींचे रिझल्ट अगदी छान आहे. तुम्ही कशाने सुद्धा चिटकवू शकता. याने आपलं काम खूप हलकं होणार आहे. तुम्ही याच्यावर इस्त्री देखील फिरवू शकता नॉर्मल, म्हणजे हे फार लवकर याला अटॅच होईल. अशाच पद्धतीने सगळे पार्ट आपल्याला चिटकून घ्यायचे आहे आणि मग शिवताना पहा तुम्ही, लगेचच आपलं ब्लाऊज शिवून होणार आहे. आता आपण हा गळ्याचा मेन पार्ट की जो की खूप त्रासदायक, हे शिवताना खूप त्रास होतो. हा अजिबात व्यवस्थित होत नाही, उसवावं लागतं. तर त्याच्यासाठी ही याला आपण दोन्ही साईडने लावणार आहोत. ते खालच्या बाजूनी सुद्धा आपण लावायचं आहे. आता पाहू शकता, हे थोडं सुकलंय. आपण 1 मिनिट ठेवलंय. आता सगळ्यात आधी आपल्याला खालचा मेन फॅब्रिक टाकायचा आहे.
त्याच्यानंतर आपल्याला ही हे अगदी व्यवस्थित ठेवायचे. हे पहिले ठेवून घ्यायचे आपल्याला. थोडंसं सुकलं ना की ते लगेच चिकटतं. त्याच्यामुळे थोडंसं सुकू द्या तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला पण चिटकवण्यासाठी फार असे त्रास घ्यावा लागणार नाही आणि सहज चिटकन ते. हे पहा, तुम्ही पाहू शकता लगेच चिकटलं आहे ते. याच्यावर थोडीशी इस्त्री जर फिरवली ना तर ती अगदी पटकन चिटकन. पाहू शकता आपण इथे दाबाची टीप मारून घेतली दोन्ही बाजूंनी. आता हा पार्ट आपण शिवून घेऊ. आता आपण हे सगळे पार्ट असे चिटकवून घेतलेले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे टीप मारू शकता. जर नसेल मारायची तर तुम्ही हे मेन फॅब्रिक कट करायचं आहे एक्स्ट्राचं आणि डायरेक्ट आपल्याला हे कटोरी जॉईंट करायची. तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. आता मी हे कटिंग करून घेते आणि डायरेक्ट जॉईंट करते. असेच आता सगळे पार्ट मी कट करणार आहे. आता तुम्हाला मी एक पार्ट शिवून दाखवते. पाहू शकता आपण किती पटकन हा पार्ट शिवला आहे. अगदी 20 ते 25 मिनिटात आपलं पूर्ण ब्लाऊज होणार आहे. पाहू शकता आपले दोन्ही पार्ट कंप्लीट झाले. मागचा पार्ट देखील कंप्लीट झाला. आता फक्त याला जॉईंट करायचं आहे. हुकलूक पट्ट्या लावायच्या आहे. हे काम अगदी 5 मिनिटात होणार आहे हुकलूक पट्टीचं.
आता आपण ही पुढच्या भागाला गळपट्टी लावून घेऊ. आता आपण शोल्डर जोडून घेऊ आणि लगेचच बाह्या जोडून घेऊ. तर पाहिलं मैत्रिणींना, आपण किती कमी वेळात हा वेल्वेटचा ब्लाऊज शिवला आहे. खूप कमी वेळ लागला आणि आपल्याला त्रासही कमी झाला. तर तुम्ही देखील तुम्हाला जेव्हा वेल्वेटचा ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की शिवा, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि त्रासही कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओ. धन्यवाद.